तर सेकंड सेशनमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. स्क्रीन शेअर करतोय. हे आपले कर व्यवस्था जी आहे ती झालेली होती. आता पुढे आपण जाऊया. तर आर्थिक कारणामध्ये सुद्धा दुसरं एक महत्त्वाचं कारण होतं भूमीचं विषम वितरण. म्हणजे फ्रान्समध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, की फ्रान्समध्ये तेव्हाच्या कालखंडात प्रचंड प्रमाणात जे भूमी शेतीखाली होती, म्हणजे 80% भूमी जर आपण पकडली, तर या 80% भूमी शेतवळी खाली होती. शेतवळी तिथं व्हायची आणि हे जे एकूण भूमियोग्य क्षेत्र होतं, की त्या क्षेत्राची एकूण वर्चस्व कोणाचं होतं, तर त्यामध्ये तुम्हाला पार्ट्स दिसतात काही-काही महत्त्वाचे. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो होता, जरी ही शेती करणारी जमीन जरी असली, तर साधारण अर्थाने आपण असं म्हणतो, की ती शेतकऱ्याची भूमी असेल. तर यातला बराचसा पार्ट जो आहे, म्हणजे अगदी 60% जी शेती आहे, ते संपूर्ण एकूण सरदार वर्गाची अंडर असणारी शेती होती. अर्थातच सरदार वर्ग जो आहे, हा खऱ्या अर्थाने त्या शेतीचा मालक होता आणि त्या सरदार वर्गाच्या अंडर मग काही शेतकरी जे होते ते ॲज अ शेतमजूर म्हणून तिथे राबवायचे. तर या दृष्टिकोनातून फ्रान्समध्ये ही व्यवस्था जी आहे ती फार वाईट अशी होती, की ज्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचं शोषण व्हायचं. तर इथे जी 80% भूमी होती शेतीयोग्य असणारी, त्यातले 60% भूमी जी आहे ते प्रत्यक्ष सरदारांकडे असायची किंवा धर्मगुरू वर्ग जो आहे तो कालांतराने जेव्हा शेती करायला लागला होता, चर्चेसचे बिझनेस होते, चर्चची स्वतःची शेती होती. तर इथे सुद्धा आपण जर म्हणायला जाऊया तर चर्च या सामान्य शेतकरी वर्गालाच आपल्या शेतीमध्ये राबवायचं आणि ते कधी-कधी तर फ्री ऑफ कॉस्ट ते वेठबिगार म्हणून त्यांना राबवून घ्यायचे. तर इथे फ्रान्समधली परिस्थिती अशी होती, की 60% जी जमीन आहे ती खऱ्या अर्थाने या वरिष्ठ वर्गाकडे होती, की ज्यांना फक्त कर गोळा करण्याचे अधिकार होते त्या शेतीतून. ते कर गोळा करायचे. राबायचा मात्र सामान्य शेतकरी वर्ग, की की ज्याला ते अतिशय कमी प्रमाणामध्ये त्याचं वेतन द्यायचे. यामुळे खऱ्या अर्थाने जर आपण म्हणायला जाऊया, भूमीचे विषम वितरण त्यांच्यामध्ये झाले. बाकी उर्वरित जी 40 आणि 20% जनता होती, ती सामान्य शेतकरी वर्गामधले होते, की ज्यांच्याकडे जमीन तर होती, ती लहान-लहान जमीन होती, तुकड्यांमधली जमीन होती आणि या तुकड्यांच्या जमिनीमध्ये मात्र मग जे शेती करायचे, त्यातून निघणारं उत्पादन जे आहे, त्या उत्पादनातलं सगळ्यात महत्त्वाचं जे 60% आहे, 70% उत्पादन जे आहे, ते खऱ्या अर्थाने हे राज्य घेऊन घ्यायचं आणि मग त्यांच्याकडे राहायचं काय, तर 20% ते 30% असंच ते राहायचं. म्हणून खऱ्या अर्थाने तेव्हा फ्रान्समधली जनता जी सगळ्यात जास्त या गोष्टीवर नाराज होती, ती हीच होती, की शेतकरी जो आहे किंवा शेतीखाली असणारी जी जमीन जी आहे, ती लागवडीखाली असणारी जमीन खऱ्या अर्थाने प्रॉब्लेमॅटिक होते. केव्हा? की जेव्हा त्याच्यावरची मालकी हक्क दुसऱ्याची असते. तर अशा पद्धतीने तुम्ही तत्कालीन फ्रान्समध्ये असं बघू शकता, की भरपूर महत्त्वाच्या मोठ्या संख्येमध्ये शेतीची मालकी ही सरदार वर्गाकडे होती आणि हा वर्ग जो आहे तो शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात लूट करायचा. तर हे भूमीचं विषम वितरण जे आहे ते खऱ्या अर्थाने फार विचित्र पद्धतीने झालं होतं. म्हणजे पिकवणारे जे लोक आहेत, त्या पिकवणाऱ्या लोकांकडे फक्त 20% शेती होती आणि बाकीचे जे न पिकवणारी लोक आहेत त्यांच्याकडे भूमीचं आवंटन जे आहे ते 80%च्या दरम्यान होतं. तर इथे कैतखाऊ लोक जर असा एक शब्द आपण ऐकत असतो, तर तो इथे लागतो. खऱ्या अर्थाने 80%वर राबणारे लोक कमीच होते. 20%कडे जी शेतजमीन होती ती खऱ्या अर्थाने प्रचंड प्रमाणामध्ये गरीब झालेली होती. आता आणखी लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून विचार करायला जाऊ आपण, तर लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने हा सरदार वर्ग 1 ते 2% असेल आणि बाकीचा जो वर्ग आहे तो सामान्य जनतेमध्ये येत असेल. म्हणजे जर म्हणायला जाऊया तर 98% रयत जे आहे ते सामान्य जनतेतली आहे, जी शेती करणारी आहे. अशा शेती करणाऱ्या समाजाजवळ शेतीच नाहीये करायला, जमीनच नाहीये. तर तो त्यातला अर्धा बेरोजगार राहील, अर्धा त्याच्याकडे उत्पादन नसेल. पण जे असा वर्ग जो आहे तो लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून 1 ते 2% आहे. पण या 1 ते 2% असणाऱ्या वर्गाकडे प्रचंड प्रमाणात मोठी 80% शेती जी आहे ती जुळलेली आहे किंवा त्याच्यावर त्यांची मालकी हक्क आहे. तर हे बघा, हे असं विषम वितरण जिथे असतं, तिथे खऱ्या अर्थाने बहुसंख्य लोकांचं शोषण होत असतं. तर हे सगळं तिथे व्हायचं आणि त्यामुळे भूमीचं विषम वितरण हा खऱ्या अर्थाने तिथला महत्त्वाचा प्रश्न होता. आता हे भूमीचं विषम वितरण मग पुढे कोणत्या परिणामामध्ये परिवर्तित होतं, तर ते भूकमारीच्या. म्हणजे
जर 2% लोकांकडे 80% शेती असेल आणि बाकी जर म्हणायला जाऊया तर 20% जमिनीवर या 100% किंवा 98% असणाऱ्या लोकांच्या जर तिथे मालकी असेल, तर त्यांच्याकडे मिळणार काय? त्यांच्याकडे पिकणार काय? पिकलेलं त्यांच्या घरात येणार किती? मग यामुळे काय व्हायचं, की या 98% असणाऱ्या शेतकरी वर्गामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अ, अन्नान्न दशेला तिथे तोंड द्यावं लागायचं. यांच्याकडे अन्न नसायचं. यांचे 2 टाईमचे जेवणाचे जर आपण म्हणूया तर प्रश्न होता. तर सातत्याने हा प्रश्न जो आहे तो फ्रेंच रिव्होल्यूशनच्या काही 20 ते 30 वर्षापासून आणि त्याच्या आधीपासून सुद्धा चालूच होता. पण फ्रेंच रिव्होल्यूशनच्या कारकिर्दीमध्ये हे एकदम टोकाला पोहोचलं होतं. म्हणूनच खऱ्या अर्थाने जेव्हा सामान्य शेतकरी वर्गामध्ये ही भूकमारी वाढायला लागली, तेव्हा खऱ्या अर्थाने क्रांतीचा जो उद्रेक आहे तिथे जास्त करून झालेला आहे. त्यानंतर 5वा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे भ्रष्टाचार. तर भ्रष्टाचार तर तुम्हाला कोणत्याही सिस्टममध्ये दिसेल. मग ते राजेशाही असो, लोकशाही असो, कोणतीही सिस्टम असेल. भ्रष्ट आचरण केल्याशिवाय कोणतीही व्यवस्था चालत नाही असं आपण एक स्टेटमेंट म्हणू शकतो. तर फ्रान्समध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुद्धा होता आणि हा राजा टू जनता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये होता. म्हणजे सामान्य जनतेने कर सुद्धा द्यायचे, प्रत्यक्ष कर सुद्धा द्यायचे, अप्रत्यक्ष कर सुद्धा द्यायचे. त्यानंतर हे कर देत असताना नंतर सुद्धा सामान्य जनतेला स्वतःची कामं करायसाठी मग ज्या काही गोष्टी लागायच्या त्याच्यात सुद्धा मग काही लोक मध्यस्थ लोक जे असतात ते मधले लोक प्रचंड भ्रष्टाचारी होते आणि म्हणूनच काय झालं की फ्रान्समध्ये जे जे काही चांगल्या गोष्टी होत्या त्या चांगल्या गोष्टी अधिक योग्यरित्या प्रशासनाच्या थ्रू मांडता आल्या नाही कारण की प्रशासनच हे भ्रष्टाचारी होतं. तर इथे प्रशासनाचं एकूणच दायित्व काय होतं तर आपण उत्तम पद्धतीने जेव्हा कर गोळा करतो तेव्हा त्याप्रमाणे शेतकऱ्यांना किंवा सामान्य जनतेला सेवा दिली पाहिजे. पण तसं न करता हे फक्त पैसे गोळा करायचे आणि बाकी जी सामान्य रयत आहे त्यांना काहीही ते द्यायचे नाही. हेच खऱ्या अर्थाने मग फ्रेंच रिव्होल्यूशनच्या एकूण प्रक्रियेमध्ये बघावं लागतं भ्रष्टाचाराचा प्रश्न जो तेव्हाही होता आणि आताही आहे समजा आपण बघूया. भ्रष्टाचार एक त्यातलं महत्वाचं कारण होतं. आता हा मुद्दा जो आहे की राज परिवाराकडून फालतूचा खर्च जो आहे तो इथे खऱ्या अर्थाने फिजूल खर्ची ज्याला म्हटलेला आहे तो जास्त व्हायचा. तर मेरी एंटोनेट आणि 16वा लुई यांचं मी उदाहरण तुम्हाला दिलं की प्रचंड प्रमाणात त्यांनी वर्सायच्या तिथे मोठा राजवाडा बांधला. ते स्वतःच्या शानोशौकसाठी सगळ्यात जास्त पैसे खर्च करायचे. ऐशोआरामी त्यांची लाईफस्टाईल होती आणि ही लाईफस्टाईल कोणावर डिपेंडिंग होती तर करावर, महसुलावर आणि हे कोण पेड करत होतं तर सामान्य रयत करत होतं. तर हे करत असताना त्यांचं ही जबाबदारी होती की त्यांनी सामान्य जनतेकडून जेव्हा पैसे मिळाले, तेव्हा या पैशाचा विनियोग त्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने करावा. पण तसं न करता हे राजपरिवार जे आहे ते स्वतःच्या वैयक्तिक इन्व्हेस्टमेंटकडेच किंवा वैयक्तिक लाभापोटीच किंवा वैयक्तिक सगळ्या ऐशोआरामासाठीच तो खर्च करायचे. तर हे जे एकूण त्यांचं वर्तन होतं, म्हणजे राजा आणि जनता हे अशी एक बॉन्डिंग आहे, की जे एकमेकांकडे सातत्याने बघणारे असतात. तर जनता आता आपल्या राजाला बघणारच आहे. राजाने जरी तिकडे मान फिरवली तरी जनतेला ते बघावंच लागतं त्या राजाकडे कारण की तो त्याच्यावरच निर्भर असतो त्याच्या निर्णयावर. तर इथे 16वा लुई आणि मेरी अँटोनेटचे ज्या प्रमाणात वर्तन चालू होते ते प्रमाण एका देशासाठी फार चुकीच्या अर्थाने ते वर्तन होत होते. जिथे सामान्य जनतेच्या कोणत्याही प्रश्नाला स्थान नाही. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी जे स्वतःवर सगळी उधळपट्टी केली त्याच्यामुळे शाही खजिना जो असतो, जो सामान्य जनतेच्या महसुलावर चालतो, तो खऱ्या अर्थाने इथे कमी कमी होत होता आणि म्हणूनच जनतेवर अतिरिक्त कर जे आहे ते वाढत होते. जर हा फालतूचा खर्च ते करत नसते तर शाही कोशामध्ये बऱ्यापैकी पैसा राहिला असता आणि हा पैसा जो आहे तो निरंतर कायम राहिला असता दरवर्षीच्या करामध्ये. पण तसा न होता यांनी प्रचंड प्रमाणात खर्च केली आणि शाही खजिना रिता केला. जसा जसा शाही खजिना रिता व्हायचा तसं तसं शेतकऱ्यांवर कर वाढवायचे. तर ही एक भूमिका त्यामध्ये आहे. त्यानंतर हा एक महत्वाचा मुद्दा आहे, की आर्थिक सुधाराला विरोध केला आणि कर्जाच्या कर्ज जे आहे ऋणमध्ये आहे त्याच्यामध्ये वृद्धी केली. आता आर्थिक सुधाराला विरोध कोणी केला ते एक लक्षात घ्या. आर्थिक सुधाराच्या विरोधामध्ये तुम्हाला एक खालचे मुद्दे दिसतील. तर फ्रान्समध्ये 1774 ते 1776 आर्थिक मंत्री म्हणून तुर्गोची नियुक्ती केली होती. जेव्हा आता 16व्या लुईला जेव्हा म्हणजे 16व्या लुईला तेव्हा एक अशी कल्पना आली किंवा कल्पना म्हणण्यापेक्षा
सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून न म्हणता त्याच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून आले, की शाही खजिना जो आहे तो रितावून गेला. तर हे का बरं होत आहे बा? म्हणजे याच्यात काय प्रॉब्लेम काय आहे? तर हे प्रॉब्लेम काय आहे, तर देशाची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये. मग ही देशाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे, तर मग याची कारणं काय आहेत? तर कारणं आहेत, की प्रशासन योग्य पद्धतीने काम करत नाही, मंत्री योग्य पद्धतीने काम करत नाही. म्हणजे त्याने हे आयडलाइज नाही केलं, की आपल्या फालतू खर्चामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण आणि आपल्या वर्तनामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर याला दूर सारून त्याला असं वाटलं, की हे मंत्र्याचंच कारस्थान आहे किंवा मंत्री बरोबर काम करत नाहीये. तर त्याने मग काय केलं, की तुर्गो नावाच्या मंत्र्याची नियुक्ती केली. कशासाठी? अर्थमंत्री म्हणून. मग तुर्गो हा तेव्हाच्या कालखंडातला सगळ्यात चांगला शिक्षित आणि प्रशासनिक एक सरदाराचं नेतृत्व करणाऱ्या घराण्यामधून तो आलेला होता. तर तुर्गोने तेव्हा फ्रान्सचं आर्थिक विश्लेषण केलं. या आर्थिक विश्लेषणामध्ये त्याने एक ऑब्झर्वेशन केलं, की राजाने काय करायला पाहिजे नेमकं. तर राजाने काय करायला पाहिजे, की करांमध्ये वृद्धी न करता किंवा ऋणांमध्ये वृद्धी न करता जे खर्च आहे, ते खर्च कमी करायला पाहिजे. हे त्याचं स्टेटमेंट होतं. तर तुर्गोने जेव्हा हे ऑब्झर्वेशन केलं, की राजाचा जो प्रचंड खर्च स्वतःवर होतोय आणि बाकी धर्मगुरू वर्ग आहे, बाकी सरदार वर्ग आहे, ते सुद्धा स्वतःच्यावरच खर्च करतायत. तेव्हा खऱ्या अर्थाने या शाही खजिन्यामध्ये कोणताही महसूल गोळा होत नाहीये बरोबर. आणि गोळा होत नसल्या कारणाने सातत्याने आपण काय करतो त्याच्यावरचा उपाय, तर आपण करांमध्ये वृद्धी करतोय. आपण तिथे ऋणांची इंटरेस्ट जी आहे शेतकऱ्यांवरची कर्जाची इंटरेस्ट आहे ते वाढवतोय. तर हे न करता आपण करांमध्ये वृद्धी करू नये. आपण प्रत्यक्ष परिस्थितीचं अवलोकन करा. आपण शेतकऱ्यांना मदत करा. या मदतीतून मग शेतीतून जे उत्पादन चांगलं निघेल, त्यातून मग शाही खजिना जो आहे तो वाढेल. मग मग त्याने एक तिथे स्टेटमेंट केलं, की जे करांमध्ये वृद्धी तुम्ही करणार नाही, तुम्ही ऋणांमध्ये वृद्धी करणार नाही, तर तुम्ही दिवाळखोरीत जाणार नाही. तर मग हे त्याने राजाला तिथे कळवलं, की आपण या पद्धतीने वर्तन करूया, की करांमध्ये वृद्धी करायची नाही. जे आहे तसं आपण राहू देऊ. आपण उलट कमी करू. आपण त्यावरचे ऋण सुद्धा कमी करू, की जेणेकरून कर्ज भरतील शेतकरी आणि अशा पद्धतीने आपण दिवाळखोरीत जाणार नाही. पण हा अभ्यास जो आहे, हे अभ्यासपूर्ण मत जे आहे ते सोडावलं काही पटलं नाही आणि त्याने तुर्गोला मग त्या मंत्रिपदावरून लगेच काढून टाकलं. म्हणजे बघा 74 ते 76 असाच त्याचा कालखंड आहे. म्हणजे 2 वर्षात त्याला ते गायब करून टाकलं. त्यानंतर आणखी दुसरे झाले. मग नेकर त्याची इथे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली. तर नेकर हा खूप अभ्यासू व्यक्ती होता. ज्याने खऱ्या अर्थाने फ्रान्सच्या त्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एक आणखी चांगला अभ्यास केला आणि त्यातून त्याने मग पुढचे स्टेटमेंट जे आहे ते राजापुढे ठेवले. कोणते ठेवले? तर खर्च में कटौती और ऋण के माध्यम से सुधार. म्हणजे पुन्हा त्याने तेच सांगितलं जे याआधी तुर्गोने सांगितलं होतं, की खर्चामध्ये कटौती करा आणि ऋणाच्या माध्यमामध्ये सुधार करा, की जेणेकरून लोकं जे आहेत ते कर्ज जे घेतलेले आहेत ते फेडतील आणि स्वतःच्या खर्चामध्ये म्हणजे राज्याचा जो स्वतःचा खर्च आहे, प्रशासनाचा जो खर्च आहे तो कमी करा. त्यानंतर त्यांनी आणखी एक इथे दिलं, की अमेरिकन युद्ध जे 1778 मध्ये झालं होतं. त्यातल्या सहभागामुळे आपली आर्थिक स्थिती खराब झाली. म्हणजे आता बघा, अमेरिकन युद्धामध्ये 16व्या लुईने जो सहभाग घेतलेला आहे, हा सहभाग खऱ्या अर्थाने विनाकारणचा होता. अमेरिका ही इंग्लंड सोबत त्या कालखंडामध्ये लढत होती आणि इंग्लंड सोबत लढत असताना इंग्लंड हा आपला शत्रू आहे म्हणून त्या शत्रूचा शत्रू जो आहे तो आपला मित्र या धोरणानुसार 16वा लुई ने लष्कर जमा केलं, लष्करावर खर्च केला, ते अमेरिकेला पाठवलं. म्हणजे अमेरिकन राष्ट्राच्या मदतीला त्याने फ्रान्समधलं लष्कर पाठवलं इंग्लंडच्या विरोधात जाण्यासाठी, इंग्लंडला पराभूत करण्यासाठी. तसं पाहिलं तर हे काय फ्रान्सच्या भूमीवरचं युद्ध नव्हतं. ते अमेरिकेचं युद्ध होतं. ते अमेरिकेलाच ते सॉल्व्ह करू द्यायचं होतं. पण इथे 16व्या लुईला इंग्लंडला तिथे पराभूत करण्याचं स्वप्न तो बघत होता. म्हणून त्याने आपला जो सरकारी खजिना आहे, त्यावर तो लष्करावर खर्च केला आणि लष्कराला अमेरिकेत पाठवलं आणि अमेरिकेमध्ये सातत्याने मग जे डिमांड व्हायचं कारण की अमेरिकन सैनिकांना सुद्धा फ्रान्सने तेव्हा लष्करी सामग्री विकली, लष्करी सामग्री देत राहिला इंग्लंडचा पराभव झाला म्हणून. तर इथे स्वतःच्या देशाकडे प्रॉब्लेमॅटिक असताना, तिथे पैसा राहत नसताना आपण उगाच दुसऱ्या राष्ट्राच्या भानगडीत पडत नसतो. पण हे 16 लुईच्या डोक्यात आलं नाही. तिने अमेरिकन युद्धामध्ये सहभाग घेतला. तर नेकरने हेच तिथे फाइंड आउट केलं, की अमेरिकन युद्धामध्ये आपली आर्थिक स्थिती सगळ्यात जास्त बिघडलेली आहे. तर इथे खऱ्या अर्थाने मग त्याने या गोष्टीला राजापुढे ठेवलं. त्यानंतर त्याने पुढची गोष्ट केली 1781 मध्ये मग त्याने जनतेकडूनच आर्थिक सहायतेची मागणी केली. मग ही जनता जी आहे ती सगळीच जनता म्हणजे
फ्रॉम फर्स्ट इस्टेट, सेकंड इस्टेट टू थर्ड इस्टेट, या सगळ्यांकडून त्याने आर्थिक सहाय्यतेची मागणी केली. अर्थात काय, तर त्याने काही जे उत्पादनाचा भाग जो आहे तो लोकांकडून सहायतेसाठी मागितला. जसं आपण वेळोवेळी डोनेशन घेत असतो त्या पद्धतीने ते होतं, ते त्यांनी मागणी केली. पण लोकांकडेच पैसा नसेल तर मग लोक तरी त्या सरकारी व्यवहारामध्ये काय खर्च करणार किंवा काय देणार, तर हा प्रॉब्लेम इथे गेला. त्यानंतर त्याने आणखी एक अभ्यासपूर्ण गोष्ट केली आणि ती प्रकाशित केली, ती म्हणजे जो अॅन्युअल इन्कम आहे आणि जे राष्ट्राचा एकूण खर्च आहे त्याचं एकूण जे श्वेतपत्रिका आहे ती प्रकाशित केली. म्हणजे राष्ट्राचं इन्कम किती आहे आणि खर्च किती आहे हे त्याने प्रसिद्ध करून टाकलं. हे आतापर्यंत कोणीच केलं नव्हतं, म्हणजे त्याचं फाउंडेशन कोणीच केलं नव्हतं. तर यामध्ये असं लक्षात आलं की खऱ्या अर्थाने आपलं वार्षिक उत्पादन जे आहे त्या राज्याचं ते कितीतरी लाखामध्ये होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 10 कोटीमध्ये जर ते असेल तर त्याच्यापेक्षा खर्च खूप काही पटीने जास्त होता. म्हणजे 10 कोटी जर तुमचं फ्रान्सचं उत्पादन होतं असं म्हणूया, तर इथे खर्च जो आहे तो एकदम 25 कोटी होता. म्हणजे जिथे डिफरन्सेस जर आपण बघितलं तर खूप मोठा वास्ट होता. तर इथे तुमचं वार्षिक उत्पन्न कमी आहे पण खर्च फार तुमचे असेल तर सरकारी तिजोरीमध्ये काय राहणार, तर काहीच राहणार नाही. तर हे त्याने प्रकाशित यासाठी केलं की लोकांचं लक्ष याच्याकडे वेधावं, राजाचं लक्ष याच्याकडे वेधावं, ते किमान मग खर्चामध्ये कटौती करतील, धोरणामध्ये सुधार करतील. पण तसं काही झालं नाही. मग त्याने पुन्हा एक आणखी एक आढावा घेतला, तो म्हणजे 1781 मध्ये त्याने अनेक कुलीतंत्र जे होते ते बरखास्त केले. आता 1781 साली जे कुलीनतंत्र त्याने बरखास्त केले ते कोण लोक होते, तर यामध्ये असा सरदार वर्ग होता की जो सरदार वर्ग राज्याच्या कोणत्याच प्रशासनामध्ये सहभाग घेत नाही आणि तो फक्त वारंवार इथे राज्याकडून स्वतःचं उत्पादन जे आहे ते फुगून घेतोय. म्हणजे तो पोचलेला वर्ग आहे, ज्याचं काम काहीच नाही पण त्याला उगाच पोचलेला आहे राज्याने, राज्याच्या प्रशासनाने. तर अशा काही कुलीन तंत्रांना म्हणजे घराण्यांना त्याने फाइंड आउट केलं आणि त्यांना बरखास्त केलं. म्हणजे त्यांच्या घराण्याला त्याने बरखास्त करून टाकलं की हे इस्टेटमध्ये आता राहणार नाही, ते सामान्य वर्गामध्ये मोजले जाईल. तर यामुळे काय झालं की यामुळे ते सरदार वर्गावर जो फुकटचा खर्च व्हायचा तो थोडासा कमी झाला. तर ही भूमिका त्याच्या कारकिर्दीमध्ये चालू राहिली. पण हे सुद्धा मग फ्रान्सच्या आर्थिक परिस्थितीला तिथे सुधार देऊ शकली नाही. कारण की इथे 16 लुई जो आहे तो खऱ्या अर्थाने या सगळ्या निर्णयामध्ये स्वतःचा एक ठसा उमटवण्याच्या प्रक्रियेमध्ये होता. तर त्याने सगळं हे करण्याचा प्रयत्न केला या कालखंडामध्ये, पण ते काही यशस्वी झालं नाही. मग पुन्हा 16 लुईने काय केलं, तर अर्थमंत्रीच बदलला. म्हणजे त्याने स्वतःमध्ये सुधार नाही केला नाही, त्याने अर्थमंत्री पुन्हा बदलला. म्हणजे चार्ल्स कॅलोन, तो 1781 1786 मध्ये झाला. तर त्याने सुद्धा बघा तेच सांगितलं, जास्त खर्च होत आहेत आणि ऋणांमध्ये तुम्ही वाढवत करतायत, तर हे तुम्ही चेंज करा. आणि 1786 पर्यंत जर म्हणायला जाऊया तर त्याच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण खजाना जो आहे तो रिता झालेला होता. म्हणजे काहीच पैसा जो आहे तो मिळालेला नव्हता आणि हाच खऱ्या अर्थाने एक महत्वाचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये. त्याने आणखी एक प्रस्ताव ठेवला की कोणाच्याही जर ऋण मिळालं नाही तर आपल्याला सगळ्या इस्टेटवर तिथे कर लावावा लागेल. म्हणजे खऱ्या अर्थाने जी फर्स्ट इस्टेट होती धर्मगुरू वर्ग होता, त्यानंतर सेकंड इस्टेट होती सरदाराचा वर्ग होता, हे वर्ग जे होते ते करांपासून मुक्त होते. यांना कोणताही कर द्यायचा लागू नये या प्रक्रियेतून कायदेच होते. तर याच्यावर त्यांनी बोट ठेवलं की खऱ्या अर्थाने आपल्याला आता या दोन वर्गाकडून कर गोळा करावा लागणार. कारण की यांच्याकडून ते ऋण घेतलं तरी भेटत नाही आणि पैसा हे स्वतःकडे जमा करून ठेवतायत, स्वतःच्या ऐशाआराम खर्च करतायत. आता यांच्यावरही आपल्याला टॅक्स लावायला पाहिजे. कारण की सामान्य जनतेकडे खऱ्या अर्थाने जर बघायला जाऊया तर कोणताही पैसा नाही आणि सामान्य जनतेकडूनच हा शाही खजिना जो आहे तो भरला जायचा आणि हाच खाली झाला. मग हा खाली झाला आणि सामान्य जनतेकडे पैसा नाही तर पैसा कोणाकडून वसूल करणार, तर मग कोणत्या महत्वाच्या इस्टेटवर, मग ती होती धर्मगुरू आणि सरदार वर्गावर. पण जसं त्याने हे स्टेटमेंट दिलं की हा प्रस्ताव ठेवला राजा पुढे की आपण या फर्स्ट आणि सेकंड इस्टेटवर कर लावू, त्याच प्रक्रियेमध्ये मग कॅलनला तिथे सगळ्यांचा विरोध झाला. म्हणजे राजाने सुद्धा विरोध केला. राजाने विरोध का बरं केला, कारण की जर त्याने हे कर फर्स्ट आणि सेकंड इस्टेटवर लावले असते तर राजाची पोझिशन तिथे धोक्यात आली असती. कारण की राजाला सपोर्ट करणारे कोण आहे, तर धर्मगुरू आणि सरदार वर्ग. आणि जर या दोन वर्गावर जर आपण कर लावत होतो जे आधी कधीच नव्हते, तर ही भूमिका जेव्हा राजामध्ये आली आणि हीच भूमिका जेव्हा धर्मगुरू आणि सरदार वर्गामध्ये आली तेव्हा कॅलनच्या विरोधात खूप मोठा विरोध तिथे झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला बरखास्त करण्यात आलं. तर अशा पद्धतीने जो सुधार करण्यासाठी नियुक्त करण्यात आला होता
त्या सुधार करणाऱ्या चार्ल्स कॅलनला खऱ्या अर्थाने येते आणि त्यांनी महत्वाची भूमिका इथे मांडली होती की तुम्ही फर्स्ट आणि सेकंड इस्टेटवर सुद्धा कर लावा. तर हे जेव्हा आलं तेव्हा हे त्याच्या विरोधात गेलं आणि त्याची बरखास्त झाला आणि खऱ्या अर्थाने मग इथूनच पुढे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते विचित्र पद्धतीने होत गेल्या. तर आता इथे मग पुढे एक स्टेप झाली ती अशी की इथे कुलीन वर्गाची सभा जी आहे ती 1787 झाली बोलवण्यात आली, कारण की आता पैसाच राहिला नव्हता. मग कुलीन वर्गाची सभा राजाने बोलवली म्हणजे काय बोलवली, तर धर्मगुरू आणि सरदार वर्ग आणि राजा यांची ती सभा त्याने बोलवली आणि याच्यामध्ये किती जणांनी सहभाग घेतला, तर 144 जणांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. याच्यामध्ये सामान्य वर्ग कोणताच नव्हता. सगळ्यात पहिले सामान्य जनतेसोबत त्याने डायलॉग करायला पाहिजे होता, पण तसं न करता प्रथम आणि द्वितीय दर्जासोबत त्याने डायलॉग केला. मग याच्यामध्ये पुन्हा एकदा जे कॅलोनने मांडलेली गोष्ट होती ते इथे आली की विशेषाधिकार युक्त वर्ग जो होता त्याच्यावर कर आपण लावला पाहिजे. म्हणजे हा चर्चेचा प्रस्ताव त्यांनी पुन्हा एकदा याच्यामध्ये दिला. पण पुन्हा एकदा जसा विरोध कॅलनला झाला होता या गोष्टीसाठी, तसाच विरोध या असेंब्लीमध्ये सुद्धा झाला आणि या धर्मगुरू आणि सरदार वर्गाने काय म्हटलं की याचा निर्णय जो आहे हा निर्णय इस्टेट जनरलच्या अधिवेशनामध्ये झाला पाहिजे, की जेणेकरून मग सामान्य जनता सुद्धा जी आहे त्याच्यात पार्टिसिपेट केली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की हा विशेष अधिकार असणारा वर्ग सामान्य जनतेची सुद्धा असेंब्ली इथे का बरं भरतोय, तर त्याचं एक इंगित असं आहे की जेव्हा संपूर्ण इस्टेट जनरल भरवली जायची तेव्हा खऱ्या अर्थाने एक तिथे प्रॉब्लेम असा यायचा की इस्टेट जनरलची असेंब्ली भरवल्यानंतर तिथे जे वोटिंग व्हायचं त्या वोटिंग जे आहे ते वर्गानुसार एक एक असं असायचं. म्हणजे काय, तर धर्मगुरूचा वर्ग जो जितके वोट करणार ते एक समजलं जायचं, एक वोट समजलं जायचं एखाद्या प्रस्तावावर. सरदाराचा वर्ग जे आहे सरदार जे आहेत सगळे ते जेव्हा वोट देतात तर ते सुद्धा एक असं समजलं जायचं. आणि तिसऱ्या याचा सुद्धा जर आपण बघायला जाऊया म्हणजे जो सामान्य वर्ग होता हा सामान्य वर्ग सुद्धा जेव्हा वोटिंग करणार तेव्हा ते एक समजलं जायचं. तर अशा पद्धतीने प्रत्येक वर्गाचे प्रत्येक इस्टेटचे एक एक वोट्स ते तिथे असे दिसायचे पडद्यावर. मग मात्र यामध्ये डिसिजन काय व्हायचं की या डिसिजन मध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलेलं आहे आणि प्रस्तावाच्या समर्थनार्थ मतदान केलेलं आहे. तर आता याच्यामध्ये जर आपण बघायला जाऊया की हा एक प्रस्ताव तिथे येत असेल की विशेष अधिकारयुक्त वर्गावर टॅक्स लावायचा. तर विशेष अधिकारयुक्त वर्ग कोणता होता, तर प्रथम इस्टेट फर्स्ट इस्टेट धर्मगुरूची आणि सेकंड इस्टेट सरदार वर्गाची या दोन वर्गावर आपण कर लावायचा. असं तो प्रस्ताव त्या असेंब्लीमध्ये आला. तर याला विरोध कोण करणार, याला फर्स्ट इस्टेट करणार, याला सेकंड इस्टेट करणार. सामान्य जनता तर याच्या फेवर मध्ये हे करणार की हो बा आपण फर्स्ट आणि सेकंड इस्टेटवर सुद्धा कर लावायचा. तर अशा पद्धतीने सामान्य जनतेतलं एक वोट हे जे आहे ते याच्यावर जातील, या प्रस्तावाच्या समर्थनार्थ जातील. पण या समर्थनाच्या विरोधात दोन वोट जातील. म्हणजे काय, तर फर्स्ट इस्टेट आणि सेकंड इस्टेट अशा प्रकारे 2-1 या प्रक्रियेमध्ये ती वोटिंग होईल. आणि 2-1 जर वोटिंग होत असेल तर वोटिंग दोन जी कोणाच्या जास्त आहेत आणि सामान्य जनतेचा एकच वोट आहे. तर मग खऱ्या अर्थाने मग या प्रस्तावावर अधिवेशनमध्ये शिक्कामोर्तब काय कशावर होईल की ज्या विषयावर व्यक्ती वर वर्गावर हा कर लावायचा आहे त्या कराच्या दृष्टिकोनातून दोन जे मत जे आहे ते या विरोध गेलेले आहेत. म्हणजेच काय, तर सामान्य जनतेचा एक वोट हे काहीच फायद्याचं ठरलं नाही. त्याच्या उलट हे दोन वोट जे पडलेले आहेत या दोन वर्गाचे जे विशेष अधिकारयुक्त आहेत ते खऱ्या अर्थाने तिथे पास होतील, ते प्रस्तावाच्या विरोधात असतील. तर ही ती प्रक्रिया होती की ज्या प्रक्रियेमध्ये सामान्य जनतेच्या सगळ्या सदस्यांना तिथे वोटिंग करण्याचा अधिकार नव्हता आणि ते ज्यांनी वोट केलं ते एकच प्रक्रियेमध्ये समजलं जायचं. आणि तसंच सरदार आणि इथे धर्मगुरू वर्गाचं सुद्धा होतं. मग ते स्वतःच्या फेवरच्या प्रस्तावावरच तिथे वोटिंग करणार, ते कशाला विरोधात जाणाऱ्या प्रस्तावावर विरोध करणार. तर मग इथे खऱ्या अर्थाने असं झालं की 2-1 या प्रक्रियेमध्ये आर्थिक स्थितीच्या दृष्टिकोनातून जो प्रस्ताव आलेला होता तो इथे नाकारला गेला 2-1 या वोटिंग मध्ये. मग इथूनच खऱ्या अर्थाने मग सामान्य जनतेमध्ये आणखी जे एक भूमिका जी होती ती निर्माण झाली की आता आपल्याला हे विशेष अधिकार असणारे वर्ग जे नष्ट करायचे आहेत. आता हे शेवटचे काही पॉइंट्स आहेत जे आपल्याला घ्यावे लागतील ते म्हणजे काय, तर अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा परिणाम आणि इंग्लंडचा प्रभाव.
आता हे दोन असे खऱ्या अर्थाने मुद्दे आहेत ज्याच्याविषयी मी आधी बोललेलो, म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा परिणाम काय आहे या संदर्भात मी बऱ्यापैकी बोलले आहे. इंग्लंडचा प्रभाव जो आहे तो सुद्धा आपल्याला थोडक्यात आता विशेषामध्ये आपण थोडक्यात घेऊया, मग हे सेशन आपण संपूया. तर तुम्ही एक लक्षात घेतलं की अमेरिकन स्वातंत्र्यामध्ये सहभाग घेतल्यामुळे खऱ्या अर्थाने फ्रान्सचा खजिना कमी झाला आणि तो विनाकारण केलेला खर्च होता. तो त्याच्यामध्ये राजकीय महत्वाकांक्षा होती इंग्लंडला पराभूत करण्याची, आणि इंग्लंडला पराभूत करण्याची ती महत्वाकांक्षा खऱ्या अर्थाने फलद्रूप झाली नाही. म्हणजे जरी इंग्लंड अमेरिकन युद्धामध्ये पराभूत झाला तरी आता अमेरिका जिंकला म्हणून फ्रान्सला भरपूर प्रमाणात पैसे मिळाले असं काहीच नाही. फ्रान्स तिथे भरलेल्या हाताने गेला आणि रित्या हाताने वापस आला. त्याला काहीच भेटलं नाही, ना पैसा भेटला ना काही भेटला. तर इथेच आधीच तो कंगाल होता. आपण कंगाल असतो, म्हणजे आपल्याकडे जर ₹1 असेल आणि कोणी जर आपल्याला म्हटलं, भिकाऱ्याने मागितलं की मला ₹1 दे, आपण देणार का? आपण देणार नाही, कारण की आपल्याजवळ पैसे नसतात. पण सोडावलवीने काय केलं, आधीच तो कंगाल होता, पण राजकीय महत्वाकांक्षा इतकी होती की आपण इंग्लंडला पराभूत करू. ठीक आहे, त्याने अमेरिकेला मदत केली, इंग्लंड पराभूत झाला, पण त्याला काही भेटलं नाही. या बदल्यात जर आपण बघायला जाऊया तर इंग्लंडकडे आपल्याला बघायला पाहिजे खऱ्या अर्थाने. इंग्लंड जरी अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामध्ये हरला, त्याची अमेरिकेची वसाहत गेली, तरी इंग्लंडला फरक पडला नाही. कारण की इंग्लंडकडे सगळ्यात चांगली अशी वसाहत होती जगभरामध्ये, ती म्हणजे भारत आणि एशियातले बरेचसे प्रदेश. तर इंग्लंडचं काहीच नुकसान झालं नाही. इंग्लंडची सत्ता जी आहे ती जागतिक लेव्हलला भरपूर होती. त्याचं म्हणजे अमेरिका गेला म्हणून त्याला काहीच फरक पडला नाही. उलट भारतासारखी कच्चा माल देणारी सशक्त अर्थव्यवस्था इंग्लंडच्या हाती होती. आणि म्हणूनच इंग्लंडला काहीही फरक पडला नाही की कोण आपल्या विरोधात गेलं किंवा कोण आपल्या पराभूत झालं. तर फक्त एकच राहिलं की जो फ्रान्स होता तो शत्रूच राहिला त्यांचा. फ्रान्स काही मित्र राहिला नाही. फ्रान्स शत्रूच राहिला. पण भारत आणि एशिया प्रदेशामध्ये, आफ्रिका रिजन्समध्ये ज्या इंग्लंडच्या वसाहती होत्या, त्या वसाहती खऱ्या अर्थाने इंग्लंडला तिथे आर्थिकदृष्ट्या सबल करणाऱ्या ठरल्या. त्यांचं काही पडलं नाही. आणि उलट जर फ्रान्सची स्थिती आपण बघितली, तर फ्रान्स हा इंग्लंडप्रमाणे संपूर्ण जगभर वसाहती असलेला देशच नव्हता. म्हणजे त्यांनी प्रयत्न केला की इंग्लंडकडून वसाहती युद्ध करावं आणि ते जिंकून घ्यावं, पण त्याच्यात ते पराभूत झाले. कारण की इंग्लंड हा लष्कराच्या बाबतीत, राजकीय तंत्राच्या बाबतीत खूप पुढारलेला देश होता फ्रान्सपेक्षा. तर इथे खऱ्या अर्थाने इंग्लंडचं महत्व तुम्हाला दिसून येईल की इंग्लंड का बरं औद्योगिक क्रांती सगळ्यात पहिल्यांदा जी आहे ती इंग्लंडमध्ये झाली. तर इंग्लंडमध्ये का बरं झाली? कारण की फ्रेंच राजेशाहीमुळं आणि आर्थिक क्षेत्रामध्ये मध्यम वर्ग आणि जो सामान्य वर्ग आहे तो इतका प्रचंड प्रमाणात गरीब होता की तो क्रांतीच्या दृष्टिकोनातून जर बघायला जाऊया, आर्थिक क्षेत्राच्या क्रांतीतून, तिथे सजग नव्हता. इंग्लंडमध्ये सजग मध्यम वर्ग होता. लोकशाही प्रक्रिया होती. त्यामुळे इंग्लंड जो आहे तो संपूर्ण जगभरामध्ये गेला. संपूर्ण जगामध्ये त्याचं लष्कर जे आहे, नौदल जे आहे ते सगळ्यात ग्रेटेस्ट असं होतं. त्याला कोणी डिनाय करू शकत नव्हतं. आणि म्हणूनच इंग्लंडची स्थिती जी आहे ती अगदी चांगली राहिली. त्याउलट फ्रान्स जो आहे, म्हणजे फ्रान्सची तिजोरी तर निरंतर रिकामी होत होती. आणि ते रिकामी होत असताना सुद्धा त्यांना ही बुद्धी नव्हती की आपण ज्या लोकांकडून हे सगळं घेतोय, जमा करतोय, महसूल जमा करतोय, त्या लोकांकडे आता काहीही राहिलेलं नाही. उलट आपण आता प्रथम इस्टेट आणि सेकंड इस्टेट कडून गोळा करायला पाहिजे, ज्यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे. त्यांच्याकडे जमीन 80% जमीन आहे त्यांच्याकडे. तर हे सगळं असताना सुद्धा राजाने हे कोणती भूमिका घेतली नाही. उलट सामान्य जनतेवरच त्याने ते सगळ्या गोष्टी लादण्याचा प्रयत्न केला आणि याचा स्फोट मग सगळ्यात शेवटी झाला. आणि खऱ्या अर्थाने मग फ्रेंच रिव्होल्युशन जी आहे ती तिथे घडून आली. तर आर्थिक कारण जे आहे ते खऱ्या अर्थाने महत्वाचं कारण राहतं कोणत्याही गोष्टीसाठी. तर जिथपर्यंत शेतकरी बंड का करत नाही किंवा शेतकरी बंड केव्हा करतो, आपण जर असं म्हटलं, जिथपर्यंत त्याला खाण्याचं 2 टाइम अन्न भेटते किंवा 1 टाइम जरी अन्न भेटते तरी शेतकरी आपलं जे आहे जीवनयापन करत राहतो. पण ते 2 टाइमचं किंवा 1 टाइमचंही जेव्हा भेटत नाही तेव्हा शेतकरी जो आहे तो रस्त्यावर उतरत असतो. सामान्य जनता रस्त्यावर उतरत असते. तर तशी परिस्थिती ही सातत्याने कोणत्याही देशाच्या प्रक्रियेमध्ये येत राहते. ती भूमिका फ्रान्सची तुम्हाला या शतकांमध्ये घेऊन जाते. तर हे सगळं आर्थिक कारण या क्रांतीच्या मागे होतं, जे तुम्हाला मी आज विश्लेषित केलं. हा खूप ब्रीफ मुद्दा आहे. याचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर पुस्तकांमध्ये भरपूर दिलेला आहे. मी तुम्हाला ते मुद्दे शॉर्ट पॉइंटमध्ये सांगितलं. तर हे आजचं आपल्या टॉपिकचं जिस्ट होतं की आर्थिक विषमता, आर्थिक शोषण, सामान्य जनता लुबाडली जाणे, यामुळे फ्रेंच रिव्होल्यूशन घडली आणि त्यांनी एक नवीन व्यवस्था तिथे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आजचं आपलं लेक्चर हे संपूर्ण आर्थिक कारणावर विसंबून होतं. तर ते सगळं झालेलं आहे. मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. होप की तुम्हाला ते समजलं असावं. मी इथे आजच्या सेशनचा एंड करतोय. आपण नेक्स्ट लेक्चरला नव्या टॉपिकनुसार भेटूया.